एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 20% घर भाडे, उर्वरित रकमेच्या 10% किराणा मालावर व त्यानंतर उर्वरित रकमेच्या 10% प्रवासावर खर्च करतो, तेव्हा त्याच्याकडे 11,664 रुपये उरतात. तर त्या व्यक्तीचा पगार किती? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता त्या व्यक्तीचा पगार उदाहरणार्थ 100 समजू. हा 100 रुपये त्या व्यक्तीचा काय? मूळ पगार. शतमान, शकडेवारी, टक्केवारी या घटकावरील उदाहरणं सोडवण्यासाठी आम्ही 100 ही संख्या गृहीत धरत असतो. इथं गणित म्हणते की हा व्यक्ती पगाराच्या 20% घर भाडे, म्हणजे पगाराच्या 20% याचा अर्थ त्याचा जर पगार 100 रुपये आहे तर 100चे 20% म्हणजे 20 रुपये होतात. अर्थात तो 20 रुपये घर भाडे या बाबीवर खर्च करतो. गोष्टी लक्षात घ्या. पुढं गणित म्हणते की तो उर्वरित रकमेच्या 10% किराणा मालावर खर्च करतो. उर्वरित रकमेच्या म्हणजे हे घर भाडं वजा करून त्याच्याकडे उरलेली रक्कम किती ही आहे. उर्वरित रक्कम 80 आहे लेकरांनो. आता गणित म्हणते की उर्वरित रकमेच्या 10% किराणा मालावर उर्वरित रक्कम 80, 80चे 10% व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडत असताना 10/100 अशी मांडणी करा. या 2 शून्यासाठी लेकरांनो हे 2 शून्य घालवा. 8 रुपये म्हणजे काय तर किराणा माल या बाबीवर होणारा खर्च असेल. मग हा 8 रुपये किराणा या बाबीवर होणारा खर्च जर आम्ही या 80 मधून जर वजा केला तर उत्तर प्राप्त होते 72 रुपये. हे 72 रुपये उत्तर म्हणजे काय तर उर्वरित पगार. लक्षात घ्या. पुढे गणित म्हणते की त्यानंतर उर्वरित रकमेच्या तो 10% प्रवासावर खर्च करतो. उर्वरित रक्कम आता 72 लेकरांनो. आता ते गणित काय म्हणते की त्यानंतर तो उर्वरित रकमेच्या 10% प्रवासावर खर्च करतो. उर्वरित रक्कम इथं 72 आणि 72चे 10% व्यवहारी अपूर्णांकात मांडणी 10%चे 10/100 अशी. इथं या शून्यासाठी हा शून्य घालवा म्हणजे 72 छेदस्थानी 10 हा भाग देऊ गेले तर 7.2 रुपये असा जातो. हा प्रवास खर्च. त्यानंतर तो उर्वरित रकमेच्या 10% प्रवासावर खर्च करतो. मग प्रवासावरील खर्च किती सर? 7.2 रुपये. आता या 72 मधून हे 72 रुपये हे झाले रुपये, हे झाले पैसे. या 72 रुपयामधून 7.2 हे अशी मांडणी करा. 7.2 म्हणजेच हे 7.20 7 रुपये 20 पैसे असा त्याचा अर्थ. हा त्याचा प्रवास खर्च आहे. आता ही जर वजाबाकी करू गेलो तर लेकरांनो 0, हे 10तून 2 गेले 8, हे दशांश चिन्ह इथं देऊन टाका. उसना घेतलेला 12तून 8 गेले 4, परत इथं देऊन टाका 6. ही आता शेवटची त्याच्याकडं असलेली उर्वरित रक्कम. शेवटी उरलेली त्याच्याकडील ही, याला तुम्ही गुणोत्तर स्वरूपात उरलेली म्हणा किंवा टक्केवारीच्या स्वरूपात उरलेली रक्कम म्हणा. किती आहे? 64.80. याचाच अर्थ ही 64.8 असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो. प्रश्न आम्हाला विचारला की त्याचा पगार किती. मग टक्केवारीच्या रूपामध्ये उरलेली रक्कम आहे त्याच्याकडची 64.8. आता ही उरलेली रक्कम म्हणजेच हे प्रश्नामधले 11,664 रुपये होत. सकल बाबीवर खर्च करून सुद्धा
त्याच्याकडे गणित म्हणते 11,664 रुपये उरतात. उरलेली पगाराची टक्केवारी 64.8. मग ही उरलेली पगाराची टक्केवारी म्हणजेच हे 11,664 रुपये. त्याचा पगार लेकरांनो 100% गृहीत धरलेला. हे 100 लक्षात घ्या. शतमान, शेकडेवारी, टका, टक्केवारी या घटकावरील उदाहरणं सोडवण्यासाठी 100 ही संख्या गृहीत धरून उत्तराप्रत पावलं टाकली जात असतात. 64.8% म्हणजे 11,664. तर त्याचा पगार 100% किती बाबा? त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना 100चा गुणाकार 11,664 सोबत छेदस्थानी हे 64.8. समोर हा प्रश्न. आता हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती? तर दशांश चिन्हानंतर एक स्थळ म्हणून 1-0, एकावर 1-0 असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घेतली म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. म्हणजे 100 गुणीला 11,664 इथं गुणीला 10 घ्या. छेदस्थानी असलेलं लेकरांनो दशांश चिन्ह घालवा. 648 हे दशांश चिन्ह गायब झालं सर. आता हा भाग लेकरांनो 18 न जातो. लक्ष द्या. आता 100, 18 आणि 10 उरतात. म्हणजे 100, 18 आणि 10 याचा गुणाकार करू गेले तर 18,000 रुपये हे उत्तर सापडले. त्या व्यक्तीचा पगार किती सर? 18,000 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. मासिक उत्पन्न, पगाराच्या किंवा पगाराचे गुणोत्तर ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.